मी खूप सारा चांगलं नियोजन केलं होतं मैदानाचं, सकाळी लवकर चालू केला होता, त्यानंतर पूर्णपणे चांगलाच चालत होता. कुठेतरी नंतरच्या गाड्या त्या पुन्हा जमल्या, त्यानंतर हा घोळ उडाला. काय बोलाल? आता मी तर नावा घेऊ शकत नाही, पण आपलं मोठा गाडा मालक आहे ते कोणाचाच ऐकत नाही. प्रत्येक घमेंडमध्ये येतं ना गाडी लोटतं. इकडे या साईडला बघू शकता आपले तात्याचे नातू म्हणजे एम.एस. आहेत. त्यांना आता मागं आपण रील बघितली असेल, त्यांचा वाढदिवस झाला काही दिवसापूर्वी आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आकाशदादा मस्के असतील नाशिकचे, त्यांच्याकडून ही भेट मिळालेली आहे. हा वासरू, काय बोलशील आकाशदादा मस्के यांच्याबद्दल? माझा बर्थडे होता तेव्हा त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. बरोबर. काय नाव काय वासराचं? वासराचं नाव HP. आणि कसं काय आता नियोजन करशील? कारण आता मला वाटतं छोटा आहे तो, किती वर्षानंतर, आता किती महिन्यानंतर त्याला पलवशील? 2-3 महिन्यानंतर पळू आपण. बरोबर. आता आकाशदादांविषयी काय बोलशील, त्यांनी जी भेट दिली त्याच्याविषयी? हा, आकाशदादांविषयी काय बोलशील, त्यांनी जी भेट दिली तुला? त्यांच्याबद्दल खूप आनंद आहे. याला बरोबर बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे मनापासून अभिनंदन आणि हे असं आभार असेल. हो, बरोबर. चला, कायम बोनिवलीच्या मैदानाची चर्चा असते ती रामामुलं, आणि रामामुलं आज या बोनिवली गावाचा नाही तर अखंड मला वाटतं अंबरनाथ परिसराचं नाव झालं आहे. हिंदकेसरी मान मिळवला आणि कुठेतरी या सीझनचा पहिला मैदान घेतला योग्यदादानी, आणि त्या मैदानाने बघा स्वतःची घरचे म्हणजे घरचा रामा पळवला, त्यासोबत महबूब पळवला पडगवाल्यांचा, आणि गुलाल रंगली गाडी. काय बोललं योग्यदादा? आता मी सर्व गाडा मालकांची क्षमा मागतो. आज आमच्या अड्ड्यात थोडा वातावरण गरम झालता. प्रत्येक स्वतःला शहाणा समजा गाडा मालक प्रत्येकजण मधून गाडी घालत होता, तर मी कमिटीची आपल्या क्षमा मागतो. बरोबर. पण कुठेतरी मला वाटतं तुम्हाला क्षमा मागायची गरज नाही. कुठेतरी आपली मुंबईची जी संघटना आहे ना, यांनी मीटिंग लवकर लवकर घ्यावा. कारण प्रत्येक मैदानामध्ये बघतो ना, तर ज्या काही नंतरच्या गाड्या असतात ना, त्या मध्ये मध्ये टाकले जातात. कुठेतरी गरीब गाडा मालकांवर अन्याय होतोय, कारण त्यांच्या गाड्या होत नाही. आज पण मैदानामधून भरपूर साऱ्या गाड्या रिटर्न गेल्या. आज तुम्ही खूप सारा चांगलं नियोजन केलं होतं मैदानाचं, सकाळी लवकर चालू केला होता, त्यानंतर पूर्णपणे चांगलाच चालत होता. कुठेतरी नंतरच्या गाड्या त्या पुन्हा जमल्या, त्यानंतर हा घोळ उडाला. काय बोलाल? आता मी तर नावा घेऊ शकत नाही, पण आपलं मोठा गाडा मालक आहे ते कोणाचाच ऐकत नाही. प्रत्येक घमेंडमध्ये येतं ना गाडी लोटतं. मी त्यांना पण सांगतो असं करू नका, का आमच्याकडे पण ताकद आहे तुम्हाला थांबवायची, पण आम्ही ताकद दाखवू शकत नाही इथे. बरोबर. आम्ही मैदान ठेवले मगून शांत बसतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा काहीतरी नंतर झाल्यानंतर आयोजकांना कसं दोष द्यायचं तर असं, पण कुठेतरी आयोजक आपला एक संयम ठेवतो, कुठेतरी शांतता दाखवतो. त्याच्या पाठीमाग कुठेतरी त्यांना खूप जणांना एक सांभाळून घ्यायचं असतं, सर्वांना साथ ठेवायचे असतं, मनं जिंकायचे असतात. बघा आज मोठं गाडा मालक येणाऱ्या काही सीझनमध्ये पण आपण बघूया, कारण कुठेतरी मैदानं अशी होतात ना की त्याच्यानंतर मैदानामध्ये आल्यानंतर गाड्या होतात, गाड्या झाल्यानंतर पण पुन्हा गाड्या होतात. आता तुम्ही सांगितलं कुठेतरी मोठं गाडा मालक, तर अजून एकदा तुम्ही संदेश काय देणार की कुठेतरी पुन्हा असं नको व्हायला? कसं आज आमचा तात्या असता तर आम्हाच्या वेळेला नसते आली. बरोबर. म्हणजे कुठेतरी आज तात्यांची उणीव भासली. बरोबर. आणि गाडा मालक मुलाखती देताना तर आम्हाला सांगतात आम्ही तात्यांचा आदर्श घेतो, पण तसं काही इथं होताना दिसत नाही. कुठेतरी बघा मैदानाची कशी एक फज्जा उरवायची ते असं दाखवून देतात. आज यो मैदान घेतला होता, या मैदानाच्या मागे काय उद्देश होता तुमचा? काय बोला? आज मैदान आम्ही तात्याच्याच याच्यात घेतला होता, पण मैदान आम्ही सर्व आयोजन चांगलं केलं होता ना. बक्षीस पण आमच्या मैदान हमेशा असतात. बरोबर. असं नाही आम्ही कमवायला ठेवीत, मग गाडा मार्गांसाठीच ठेवतो, पण गाडा मार्ग पण आम्हाला सहकार्य करीत नाही. बरोबर. मग कसं असेल आता याच्या पुढचं नियोजन? कारण कुठेतरी याच्या पुढचं आमचं नियोजन असं असेल, बिंजोरच्या गाडी मालक पिन पाठीमागूनच येतील, VIP एंट्री नाही राहणार. बरोबर. हे आज आम्हाला त्रास झाले ना, हे दुसऱ्या अड्डावाल यांना पण नाही व्हावा. आपली हेच म्हणजे प्रत्येक अड्डेवाल्याने हा बोध घ्यावा. कुठेतरी आता तुम्ही सांगितलं होतं आपले काल बाईट झाली होती की 10 गाड्यानंतर एक गाडी, तर तसा पण बंद होईल. डायरेक्ट ज्या जशा प्रकारे जमतील तशाच गाड्या सोडण्यात येतील. हो, तसंच होणार आता याच्या पुढे. बरोबर. आता ते राहिलं साईडला. आज महत्त्वाचा गुलाल घेतलेला आहे आपल्या रामानी, हिंदकेसरी रामा, त्यासोबत पळाला हिंदकेसरी महबूब. काय बोलाल? रामाचं आपण सांगू तेवढा कमीच आहे. रामा आमच्या घरात म्हणजे ना असं आले, आकाश भाऊंच्या मुलं देव आले, देव. बरोबर. आणि काही मैदानामध्ये खूप साऱ्या या पण झाला. आता मागे एक मैदानामध्ये काही दुखापत झाली होती, आता कसं आहे भाई? रामा आता दुखापतमधून निघले, पण मोठे मोठे आम्ही आता याच्या पुढे करू गाडी. बरोबर. आता जी आज गाडी झाली ना, कुठेतरी एक जसं कायम तुमच्या बोनिवलीच्या काही मुलाखती असतात, तात्या असं आहे तेव्हा पण असायच्या, पण आज गाडी पूर्ण घराजवळ आली पळायला. काय बोलाल? म्हणजे थांबायला इथं आली गाडी. आमची जुनी आठवण म्हणजे जागी झाली. जेव्हा मौनी आमचा पळाचा ना, तो पण गाडी घरांगच आणायचा न, तसाच रामाने आज ते
दाखवले. म्हणजे तेच गुण कुठेतरी रामामध्ये आले. हो. बरोबर. आता जो नियोजन केला होता ते नियोजनाविषयी सांगा ना महबूबचा. नियोजन सुरत ड्रायव्हरने केलं आमचा, आणि गाडी पण त्यांनीच पलवली का? त्यांनीच पळवली. बघा त्याच्या पायावर इतका लागला होता तरी त्यांनी गाडी पलवली, काय बोलाल? त्याच्या पायावर लागला पण त्यांनी नियोजन केला, बोलतो मीच गाडी पळवणार. आम्ही सांगला चालेल तूच पळव, आम्हाला काय येत नाही. बरोबर. आता गाडी बॅनरवर जमली होती का आपली, का मैदानामध्ये जमली होती? आज बॅनरवर जमली ती आपली गाडी. बरोबर. आणि बॅनरवर जमल्या प्रकारे जसं तुम्ही दुसऱ्यांना तर संधी दिली होती की बॅनरच्या गाड्या लवकर, तशी तुमची गाडी पण लवकर झाली. पण आता जसं आता हे नियोजन होतं आहे, आता तुम्ही पण सांगितलं कुठेतरी आयोजनाचा कुठेतरी अजून पुढं पण चांगला व्हावा. आता पुढची पण मैदानं येणार आहेत, काय बोलाल? तर पुढची मैदानं येणार आहेत, आता बघू आम्ही काय करायचं ते. बरोबर आहे. आकाशदादांशी मी थोडंसं बोलतोय आता मी. भाऊ नमस्कार. नमस्कार. रामाची गाडी छान पळाली, छान सुरतनी पण पळवली. बघा कुठेतरी गुलाल मिळवण्यासाठी कोणतरी मेहनत आपल्यासाठी करत असते, सुट्टी मेकर असतील, ड्रायव्हर असेल, काय बोलाल? रामाचं ना थोडा आजारी होता पाठीमागं, तो त्या आजारातून निघाल्यानंतर 100% पहिले एवढे गतीला असतो पळाला. इथून पुढं पण गती वाढती राहील, त्याची कमी होणार नाही. बरोबर आहे. मागच्या मैदानामध्ये त्याला पायाला दुखापत झाल्यामुळं तो कमी पळाला होता. बरोबर. आपली पुशेगावच्या मैदानाला बाईट झाली होती. कुठं तरी या परिसरामध्ये, मला वाटतं या परिसरामध्ये हिंदकेसरी मान मिळवणारा पहिला रामा आहे, काय बोलाल? हो, पहिला राम आहे. तुमच्या दावणीतून आलाय आणि कुठेतरी योगी दादा काय म्हणत असतील की आकाश दादा म्हणेल ती पूर्व दिशा, आणि त्याला हिंदकेसरी मान सुद्धा मिळाला. माझ्या दावणीतून म्हणजे दादाची आणि माझी दावण काही वेगळी नाही आहे. हे जे परंपरेनुसार 31 डिसेंबरचं मैदान असतं, तात्या होते तेव्हापासून आम्ही येतो. आणि रामा म्हणजे आता रामाबद्दल बोलायचं तितकं कमीच आहे. बरोबर. कुठेतरी योगी दादांची आता बाईट घेतली, आज तात्या नाही पण काहीतरी आठवणी जाग्या झाल्या असतील, काय बोलाल? तात्या पाहिजे होते आज, म्हणजे बाईट आम्हाला पण द्यायची वेळ नसते आली, तात्या असते तर. बरोबर आहे. आणि जो गाडी पळाली महबूब आणि रामा, ही पहिल्यांदाच गाडी पळाली, दुसऱ्यांदा पळाली का? म्हणजे बोनिलीच्या तुमच्या घरच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच पळाली, आणि याच्या आधी पण पळालेली आहे. हो. पण जी गती आजच्या मैदानात लागली ना, ही मला वाटतं आधीच्या कुठल्या मैदानात नव्हती लागली एवढी गती. नव्हती, आज जास्त गती लागली. जास्त गती लागली. हो. काय बोलाल या गतीविषयी? गती काय, रामाची गती आता सगळ्यांना माहितीच आहे का, रामा गतीचा बादशाच आहे आणि तो बादशाच राहणार. बरोबर. फक्त थोडासा आजारी झाल्यामुळे तो मागच्या मैदानामध्ये थोडासा कमी पळाला. बरोबर आहे. आता नक्की काय झालं होतं त्याला? कारण कुठेतरी बरेच जणांची चर्चा चालू होती, रामा 1-2 मैदानामध्ये नव्हता. रामा 2 मैदानामध्ये नव्हतं, म्हणजे रामा नाशिकला होता आमच्याकडं. रामाच्या पायामध्ये एक बारीक असा खडा गेला होता खाली खुरीला, तिथं जखम तयार झाली होती, ती आता क्लिअर झाली जखम. बरोबर. आता कसं काय काही नियोजन असेल पुढचं? कारण आता आपला घरचा तर मैदान झाला, त्यात त्यांनी मोठा एक झेंडा काढला आणि गुलाल मिळवला, काय बोलाल? इथून पुढं रामाचं 100% रामा गुलालच असणार मुंबईमध्ये. बरोबर. आणि नियोजन करायला नक्की तुमची पण एक खूप मोलाचा वाटा असतो. योगी दादा कायम सांगत असतात, कुठेतरी तुमचा पण सल्ला घेतला जातो, काय बोलाल? घेतला जातो ना प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे दादाच्या आमचं दररोज फोन चालू असता, कसं करायचं, काय करायचं. बरोबर. आता सर्व टीमच्या सल्ल्याने होत असतं ते. 31 डिसेंबरचं मैदान कधी आल्यात तुम्ही? कारण या मैदानाची आतुरता सगळ्या नव्हती. तुम्ही कधी आल्यात? आम्ही नाशिक कालच आलो. कालच आले. दुपारी. आणि किती दिवस थांबणार आहेत आता? नाही, आज जाणार आहे ना. आज जाणार ना? हो. बरोबर आहे. कुठेतरी आनंद वाटला का तुम्ही दिलेली दावणीला जी वस्तू आहे, बघा तुम्ही ज्या वेळेला येतात त्यावेळेला गुलाल घेऊन देता येतो. हो, एक गुलालासाठीच तर करतो आपण सगळं काही. काय 2 शब्द बोलायला जाता? आता शेवटचा प्रश्न घेतो मी रामाविषयी. रामा वेगाचा बादशाच राहणार वेगाचा. इथून पुढे. हो, मुंबईमध्ये म्हणजे जेव्हापासून आलाय, फक्त 1-2 शर्यतीमध्ये थोडी मिसिंग झाली, तर ते रामा आजारी असल्यामुळे ते काही लक्षात नाही आलं. बरोबर. इथून पुढे असं काही होणार नाही, रामा कायम गुलालच असणार. बरोबर. आता कुठेतरी 1-2 शर्यतीमध्ये तुम्ही सांगता आपलं हे झाला, पण तसं होणं पण गरजेचं आहे. त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय, काय बोलाल तुम्ही? हो, त्याच्यातून शिकायला मिळतं, पण ती आमची चुकी झाली ना, का आमच्या लक्षात नाही आलं बैल आजारी होता. याच्यानंतर असं काही होणार नाही. म्हणजे आता या पुढच्या काही चुका असतील त्या सुधारण्याच्या पूर्णपणे प्रयत्न हो, असते. 100% सुधारून घेणार. बरोबर. चला, तुम्हाला रामाचा आजचा जो गुलाल झाला या गुलालसाठी अभिनंदन देतो, आणि जसा आजचा मैदान झाला पुढचा मैदान पण चांगला हो अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आता इकडे या साईडला हा पुशेगावचा मान मिळालेला हा सन्मान चिन्ह लागला आहे बघा. ही ढाल मिळवण्यासाठी सर्व लोक जात असतात, तर काय बोलाल? म्हणजे ही ढाल गोट्यामध्ये लागलेली आहे. ज्या रामानी दादाचं आमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण केलं. पुशेगावचं हिंदकेसरी मैदान आहे, ते ओरिजिनल हिंदकेसरी आहे, तिथं रामा ओरिजिनल हिंदकेसरी झाला. काय स्वप्न पूर्ण केलं. बरोबर. बघून काय वाटतं? मन समाधान होतं, बैलगाडी क्षेत्रात काहीतरी आल्यानंतर काहीतरी केलं असं वाटतं. बरोबर.
आता एक- ज्याच्यासाठी आपण करतो ते रामाने केलं सर्वांसाठी. बरोबर आहे. म्हणजे गावाचं पण नाव केलं आणि बघा आपल्या मालकाचं पण नाव केलं. हो. तात्यांची इच्छा होती कायम त्यांच्या दावणीला, याच्या आधी पण खूप मोठी मोठी बैला होऊन गेली हो. ना, आतापर्यंत पण ती तशीच दावण आहे तात्यांची. हो, तात्यांचं नाव त्यांनी सांभाळून ठेवलं आतापर्यंत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं का दादांनी तो वारसा पुढे चालू ठेवला. बरोबर आहे. चला शुभेच्छा. दादांच्या मार्गदर्शनानुसार सगळी टीम काम करीत असते आणि योग्य ती टीम काम करीत असते. बरोबर आहे. आता तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद.